ॲलर्जीचा एल्गार या सिरियलमध्ये आजचा व्हिडिओ आहे। झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा दम्याचा, झटकून टाक इनहेलरचे हे थोटूक व नेब्युलायझरची ही कुबडी। इनहेलर म्हणजे काय आहे आता पण बघितलं जाईल। इनहेलर आहे हा दम्याची औषधे ओढायचा पंप आहे आणि हा एक नेब्युलायझरचा भाग आहे। दम्याची औषधे वाफारा स्वरूपात घेण्याचे यंत्र आहे। तर थोटूक म्हणजे काय? सिगारेट किंवा बिडी ओढल्यानंतर जळून शिल्लक राहिलेला भाग आहे, त्याला थोटूक म्हणतात। इनहेलरला थोटूक का म्हणायचे? कारण त्याची साथ कधीच सुटत नाही व त्यामध्ये वापरणारी औषधे सूक्ष्म श्वासनलिका मोठी करणारी व स्टेरॉइड्स युक्त असतात। त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्याची व्यसनाधीनता लागते, हाडे ठिसूळ होतात, प्रतिकारशक्ती ढासळल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होते, किडनीवर दुष्परिणाम होतो। मग ही कशी सोडायची साथ? दम्याचे अटॅक फक्त इनहेलर व नेब्युलायझर चा वापर करणे व जोडीला काही कालावधीपर्यंत होमिओपॅथीची औषधे वापरणे व दमा कायमचा संपवणे हे शक्य आहे का? अजून मी विश्वास बसत नाही तुमचा? मग हे घ्या पुरावे, बघा झालेल्या रुग्णाचे केस पेपर समोर आहेत। मग बघताय काय? मोफत तपासणी व औषधे मिळवा, त्यासाठी डायल करा 9960 12 27 46 84 12 06 86 63। हा बघा लतिका निंबाळकर, साधारण 54 वर्ष वयाची महिला आहे। तिला प्रचंड दमा होता, सारखं ॲडमिट होणे वगैरे असे प्रकार सुद्धा व्हायचे आणि नेब्युलायझेशनची कायम साथ आणि इनहेलर तर जवळच असायचा। स्टेरॉइडमुळे हाडे ठिसूळ झाली, यासाठी माझ्याकडे आले आणि तिचं पूर्णपणे नेब्युलायझेशन बी थांबलेलं आहे आणि इनहेलर नाही आहे, आता सुखी आहे होमिओपॅथी औषधाने। हा बघा श्रीराज निंबाळकर या 8 वर्षाच्या मुलाचा केस पेपर आहे। त्याला आठवड्यातनं 3-4 वेळा नेब्युलायझेशन व रोज इनहेलर घेत होता, पण आज तो पूर्णपणे इनहेलर मुक्त झालेला आहे 1-3-4 महिन्यात। इंदुबाई नामदेव गाडगे, राहणार दाळमुडी, जिल्हा सातारा, माझं वय 80। मी होमिओपॅथी गोळ्या गोडक्या डॉक्टरच्या खाती 15 वर्ष झाली। आता मला चांगला फरक आहे। आम्ही कामधंदा करते।